नमस्कार शेळी पालक मित्रांनो, आपल्याला आज करायचे आहे वेलेल्या शेळीची डिवॉर्मिंग। तर मी कशामुळे करायचे आहे, कारण ह्या वेलेल्या शेळ्या आहेत त्यांच्या पोटात जंत झालेले असले तर ते मरण पावतील, बाहेर येतील, आणि झालेले नसले तर लवकर होणार नाहीत। तर आपल्या ही वीरबॅक कंपनीचं अल्बोमार आहे। ही गाभण शेळ्याला शेप नाही, त्याच्यामुळं फक्त वेलेल्या शेळ्याला पाजायचं आहे 1 दिवस। त्याचा डोस आहे 10 केजीला 2 ते 3 ml। आपल्याला एका शेळीला 10 ml असे पाजायचे आहे। त्या पोटात जर जंत असतील तर तुम्ही कितीही खायला घातली तरी शेळीची तब्येत बनणार नाही, त्यामुळे शेळ्यांना डिवॉर्मिंग करावे लागते। अल्बेंडाझोलचं आपण आता एका शेळीला 10 ml पाजणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवतो। आता हे पहा, आपण जंतनाशक घेतले आहे आता 10 ml। आता आपण शेळीला जंतनाशक पाजू, बघू कशी पिते। ओके मित्रांनो, अशी डिवॉर्मिंग करायची। डिवॉर्मिंग केल्याच्या नंतर 3 ते 4 घंटे काही खायला द्यायचे नाही, आणि डिवॉर्मिंग करताना सकाळी करायची उपाशीपोटी। डिवॉर्मिंग केली म्हणजे सगळं त्यांच्या आतड्यामध्ये ते औषध जाते आणि डिवॉर्मिंग चांगली होते। आपण त्यांना 3-4 घंटे काही खायला देणार नाहीत। तर मित्रांनो, डिवॉर्मिंगचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा। उद्यापासून टॉनिक चालू करणार आहेत। कोणतं टॉनिक चालू करायचे ते आपण व्हिडिओ उद्या टाकणारच आहेत। त्याच्यासाठी आपल्याला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।